कशाला कॉल केलाय? काही नाही ग, खूप सुखाचे आणि आनंदात दिवस चालू होते माझे, पण म्हटलं आज जरा डोक्याला शॉट लावून घ्यावा म्हणून तुला कॉल केला. त्यापेक्षा आरशात स्वतःचं तोंड बघ ना. एक मिनिट थांब. लय भारी जोक मारला, लय घाण हसलो मी. तू एवढी फनी कशी काय ग? तू तोंड काळा करून आलायस ना तर गप्पच बस. ए माझ्या कॅरेक्टरवर जायचं ना का? ते कोकणात फिरायला गेलो होतो म्हणून थोडासा टॅन झालोय मी. तेच ते, तिकडेच राहायचं होतं ना मित्रांसोबत, परत कशाला आला इकडे? अच्छा, माझ्या निरागस मित्रांसोबत मी फिरायला काय गेलो म्हणून भांडतीयस तू माझ्याशी? बापरे, निरागस. अरे राक्षस आहेत ते, राक्षस. आणि तू त्यांचा बॉस, किरमाडा. ए BCD त्यातले जे XYZ असतात ना, ते आहेत तुझे मित्र. अगं तुझ्या मैत्रिणींबद्दल पण बोललो असतो ग, पण बॉडी शेमिंग, रेसिझम, मानहानी, ॲलोमोनी, राजामौली सगळे खटले लागतील माझ्यावर. हो का? म्हणूनच त्यांची नावं घेतल्यावर तू लाजतोच काय? तुझ्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल काय येते? अलग ही लेवल का बनना था. असं काय नाहीये, मला काय पण बोल, पण माझ्या मित्रांना काय नाही बोलायचं. मग मैत्रिणींवर बोलू? कसल्या मैत्रिणी, कुठल्या मैत्रिणी? अगं तू माझ्या आयुष्यात आल्यापासून आहे ना, झाडाची पानं गळल्यासारख्या बिचारा माझ्या आयुष्यातून गळून गेलाय ग. तुझ्या झाडाची मुळं कुठपर्यंत पसरली आहेत ना, माहितीये मला. काय पण बोलू नको, मी तर एक प्रेमाचं झाड आहे जे फक्त सावली देण्याचं काम करतं. एक दिवस कोणती भावली सावली घेताना चावली नाही म्हणजे झालं. म्हणजे एवढे दिवस झाले साधा एक फोन नाही केला, एक मेसेज नाही केला. कोणत्या मुलींसोबत फिरत होतास हा? आणि कुठे गुलछर्रे उडवत होतास? अगं तुझा गैरसमज खरा नाहीये ना, याचा त्रास होतो मला. काय? तू समझा? काय नाही, मिस केलंस का तू मला? हा, आणि तू? अगं मी तर एवढं मिस केलं, चुकून त्या सागरलाच किस केलं. काय? अगं म्हणजे माझ्या ध्यानीमनी तू, माझ्या विचारांमध्ये तू, सगळ्यांमध्ये मला तू आणि तूच दिसत होतीस ग. पण त्या सागरची टोकदार मिशी मला जेव्हा टोचली ना, तेव्हा मला समजलं. पण खरंच सांगतो, मी तुला खूप मिस केलं ग, खूप मिस केलं. एवढं मिस केलंस तू मला? काय पप्पी देत चल.